हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर, त्यासाठी फायनान्स अँड अकाउंटचा जो प्रोफेशनल नॉलेज आहे, त्यासाठी आपण इथे चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक 8 कव्हर करतायत, जो आहे BRS मीन्स बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ठीक आहे. तर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचे इथे काही एमसीक्यूज आपण इथे सॉल्व्ह करणार आहे आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे, ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे स्टार्ट राहणार आहे. याच्यामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, जीएसटी, इन्कम टॅक्स हे जे सब्जेक्ट्स आहे याचे सुद्धा एमसीक्यूज आपण कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे प्रोफेशनल नॉलेजची, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग पासून तर फायनान्स मॅनेजमेंट पर्यंत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचा जो मेन कन्सेप्ट आहे तो तुमचा क्लिअर होणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे BRS चे काही क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ चेक इज इश्यूड बट नॉट एट प्रेझेंटेड फॉर बँक. दिला गेलेला पण अद्याप सादर न केलेला चेक म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज बॅलन्स बँक बॅलन्स इन पासबुक, सेकंड डिक्रीज बॅलन्स बँक बॅलन्स इन लेजर, थर्ड डिक्रीज बँक बॅलन्स इन पासबुक अँड फोर्थ हॅज नो इफेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिक्रीज बँक बॅलन्स इन पासबुक. पासबुक शिल्लक कमी राहते बिकॉज बँक हॅज नॉट एट पेड द चेक. द डिडक्शन अपियर ओनली वेन प्रेझेंटेड. ओके. नेक्स्ट, सेकंड, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू. बँक समायोजन पत्र तयार करण्याचे कारण काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिकन्साइल कॅश इन हँड विथ बँक बॅलन्स, सेकंड रिकन्साइल बँक बॅलन्स इन पासबुक विथ द लेजर बॅलन्स, देन थर्ड रिकन्साइल सेल्स विथ कॅश रिसिप्ट अँड फोर्थ रिकन्साइल डेटर्स अँड क्रेडिटर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिकन्साइल बँक बॅलन्स इन पासबुक विथ लेजर बॅलन्स. पासबुक व लेजर बँक शिल्लक जुळवणे बिकॉज BRS identifies difference between bank ledger and bank passbook balance. Next, third, a check deposited but not yet credited by bank. ठीक आहे. जमा केलेला पण बँकने अद्याप केलेला क्रेडिट न केलेला चेक. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपियर इन लेजर बट नॉट इन पासबुक, सेकंड अपियर इन पासबुक बट नॉट इन लेजर, थर्ड अपियर इन बोथ अँड इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अपियर इन लेजर बट नॉट इन पासबुक. लेजर मध्ये दिसते पण पासबुक मध्ये नाही बिकॉज डिपॉझिटेड चेक इज रेकॉर्डेड इन लेजर इमिडिएटली बट रिफ्लेक्टेड इन बँक पासबुक वेन बँक क्रेडिट इट. नेक्स्ट, फोर्थ, बँक चार्जेस शोन इन पासबुक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. पासबुक मध्ये बँक शुल्क पण रोकड पुस्तकात नाही. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश बुक बॅलन्स, सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स, थर्ड नो इफेक्ट अँड फोर्थ इन्क्रीज पासबुक बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स. रोकड शिल्लक कमी करते बिकॉज बँक चार्जेस रिड्यूस बँक बॅलन्स, सो ऍडजस्टमेंट निडेड इन कॅश बुक. नेक्स्ट, फिफ्थ, डिसहोनर्ड चेक प्रिव्हियसली डिपॉझिटेड. पूर्वी जमा केलेला रद्द केलेला चेक. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश बुक बॅलन्स, सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स, थर्ड नो इफेक्ट अँड फोर्थ इन्क्रीज पासबुक बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स. रोकड शिल्लक कमी बिकॉज डिसहोनर्ड चेक रिड्यूस द बँक बॅलन्स recorded in cash book when notified by bank. Next, sixth, bank collect a customer check directly on behalf of business. बँक ग्राहकाचा चेक थेट व्यवसायासाठी गोळा करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश बुक बॅलन्स, सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स, थर्ड नो इफेक्ट अँड फोर्थ इन्क्रीज पासबुक बॅलन्स ओनली. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश बुक बॅलन्स. रोकड शिल्लक वाढते बिकॉज बँक कलेक्शन इन्क्रीज लेजर बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट निडेड इफ नॉट येट रेकॉर्डेड. नेक्स्ट, सेवंथ, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम. BRS तयार करण्यासाठी काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेजर ओनली, सेकंड पासबुक ओनली, थर्ड बोथ लेजर अँड पासबुक अँड फोर्थ ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ लेजर अँड पासबुक. लेजर आणि पासबुक दोन्ही बिकॉज डिफरन्सेस बिटवीन लेजर अँड पासबुक आर रिकन्साइल्ड इन BRS.
नेक्स्ट 8 आउटस्टँडिंग डिपॉझिट आर प्रलंबित जमा काय असते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्डेड इन कॅश बुक नॉट क्रेडिटेड इन पासबुक सेकंड recorded in passbook not in cash book recorded in both and fourth not recorded anywhere तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट recorded in cash book not credited in passbook रोकड पुस्तकात दाखवले पण पासबुक मध्ये नाही बिकॉज these are deposits made but not yet processed by the bank. Next 9th which of the following cause a difference between cash book and passbook रोकड पुस्तक आणि पासबुक मध्ये फरक निर्माण करणारे कारण तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बँक एरर सेकंड चेक इन ट्रान्झिट थर्ड डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर अँड ऑल ऑफ द अबोव आन्सर आहे का ऑल ऑफ द अबोव ठीक आहे बँक त्रुटी प्रलंबित चेक आणि थेट ग्राहक जमा बिकॉज टायमिंग डिफरन्स एरर अँड डायरेक्ट बँक ट्रान्झॅक्शन क्रिएट डिस्क्रिपन्सीज तसंच बघा अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युले पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 600 एमसीक्यूज दिलेले आहेत 300 सॉल्व आणि 300 असाइनमेंट्स आहेत तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक बँकने व्याज क्रेडिट केलेले पण रोकड पुस्तकात नाही तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिक्रीज लेजर बॅलन्स सेकंड इन्क्रीज लेजर बॅलन्स थर्ड नो इफेक्ट अँड फोर्थ ऍडजस्टेड इन ट्रायल बॅलन्स ओनली तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्क्रीज लेजर बॅलन्स लेजर शिल्लक वाढते बिकॉज इंटरेस्ट रिसिव्ड इज रेकॉर्डेड इन लेजर वेन नोटिफाईड इन्क्रीजिंग बँक बॅलन्स. नेक्स्ट 11 आउटस्टँडिंग चेक्स आर प्रलंबित चेक काय असते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेक इशूड बट नॉट येट प्रेझेंटेड फॉर पेमेंट सेकंड चेक डिपॉझिटेड बट नॉट येट क्रेडिटेड थर्ड चेक रिटर्न डिसऑनर्ड अँड फोर्थ चेक कलेक्टेड बाय बँक तो करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट चेक इशूड बट नॉट येट प्रेझेंटेड फॉर बँक दिलेले पण अद्याप सादर केलेले न केलेले बिकॉज दे रिड्यूस बँक बॅलन्स इन लेजर बट आर एट टू अपियर इन पासबुक. नेक्स्ट 12th बँक एरर इन रेकॉर्डिंग अ कस्टमर डिपॉझिट ग्राहकाच्या जमा नोंदणीस बँक त्रुटी तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट require adjustment in cash book second require adjustment in passbook only third ignored in BRS and fourth collected in trial balance तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिक्वायर ऍडजस्टमेंट इन कॅश बुक रोकड पुस्तकात समायोजन आवश्यक बिकॉज एरर्स अफेक्टिंग कॅश बुक बॅलन्स आर कन्वर्टेड वाया जर्नल एंट्रीज. नेक्स्ट 13 BRS इज युजली प्रिपेअर्ड BRS सामान्यतः तयार केले जाते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेली वीकली मंथली और ऍट पिरियड एंड अँड अॅन्युअल ओनली तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मंथली और ऍट पिरियड एंड मासिक किंवा कालावधीच्या शेवटी बिकॉज BRS एन्श्युअर लेजर अँड पासबुक बॅलन्स मॅच फॉर फायनान्शियल रिपोर्टिंग. नेक्स्ट 14 डायरेक्ट पेमेंट बाय बँक फॉर एक्सपेन्सेस नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक बँकने थेट खर्चासाठी पेमेंट केले पण रोकड पुस्तकात नाही तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश बुक बॅलन्स सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स थर्ड नो इफेक्ट अँड फोर्थ ऍडजस्टेड इन पासबुक ओनली तो करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज कॅश बुक बॅलन्स रोकड शिल्लक कमी बिकॉज पेमेंट रिड्यूस बँक बॅलन्स दॅट इज कॅश बुक मस्ट बी अपडेटेड टू रिफ्लेक्ट इट. ओके. नेक्स्ट 15 BRS हेल्प इन BRS मदत करते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटेक्टिंग एरर इन कॅश बुक सेकंड डिटेक्टिंग बँक एरर थर्ड आयडेंटिफाइंग आउटस्टँडिंग चेक अँड डिपॉझिट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव आन्सर आहे फोर्थ ऑल ऑफ द अबोव रोकड पुस्तकातील त्रुटी शोधणे बँक त्रुटी शोधणे आणि प्रलंबित चेक व जमा ओळखणे बिकॉज BRS रिकन्साइल डिफरन्सेस अँड आयडेंटिफाइज एरर टायमिंग डिफरन्सेस अँड अनरेकॉर्डेड आयटम. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ कंप्लीट पीडीएफ मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.